महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या घरी जावं। हे रात्री 12 वाजता सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय कशा पद्धतीने निवेदनं स्वीकारतायत, पक्षप्रवेश करतायत। त्यांचा दिनक्रम जो आहे हा काही संपताना आपल्याला दिसत नाहीये। अथक परिश्रम करून दिवस रात्र काम करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे। मुख्यमंत्री साहेब, अधिवेशन नागपूरमधलं हे प्रचंड आव्हानात्मक असेल असं म्हटलं जात होतं। आव्हान तर माहिती नाही, पण ही लोकांची गर्दी दिसते, काय म्हणाल? हे लोकांचं प्रेम आहे आणि यांच्या प्रेम आणि हेच माझी ऊर्जा आहे, हे टॉनिक आहे माझं। त्यामुळे लोक भेटली, त्यांच्याशी संवाद साधला। हे सगळे रामटेकचे लोक आहेत, आशिष जयस्वालच्या मतदारसंघातले आहेत। प्रेमाने आले, त्यांना मी भेटलो, शुभेच्छा दिल्या। दिवस सुरू कधी होतो, संपतो कधी? माहित नाही, अजून बाकी, अजून बरेच काम बाकी आहे। त्यामुळे अधिवेशनामध्ये समाधान आहे की शेतकऱ्यांना देखील न्याय देता आला। सरकारच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल देखील एक चांगला निर्णय या ठिकाणी घेता आला, याचं समाधान। आरक्षणाचा आज जो तुम्ही विदर्भातल्या शेतकऱ्यांना निवेदन केलं, धानाचा बोनस देता आला, याचंही समाधान आहे। मराठा आरक्षणाचं निवेदन तुम्ही केलं, पुन्हा एकदा फेब्रुवारीमध्ये एक विशेष अधिवेशन तुम्ही बोलवणार आहात, परंतु याबाबत विरोधक जे आहेत हे कुठेतरी आजचा दिवस हा नाराजीचा दिवस होता, कुठेतरी जे तुम्ही सांगितलं होतं ते पूर्ण केलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। काय त्यांना विश्वास नाहीये। त्यांना मी जे निवेदन केलं, हे निवेदन जे आहे, खरं म्हणजे त्यांना आमच्यावर आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही। कारण जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण दिलं, हायकोर्टामध्ये आम्ही टिकवलं, पण दुर्दैवाने महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात ते टिकवू शकले नाही। पण आम्ही या मराठा समाजाला मागासवर्गीय आयोग या ठिकाणी पुनर्गठन त्याचं केलंय आणि त्याच्या माध्यमातून इम्पिरिकल डेटा गोळा करून मराठा समाज मागास आहे सिद्ध केल्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला न्याय देणार। मनोज जरांगे पाटील म्हणतात की 24 डिसेंबरची डेडलाईन जी आहे ही याच्यावरती ते ठाम आहेत, आम्ही थांबणार नाही आहोत। 50% सरकार प्रामाणिक आहे, पण 50% काम त्यांनी पूर्ण करावं। त्यांचं जे आहे, जुन्या नोंदी ज्या आहेत कुणबी, त्या देण्याचं काम सुरू आहे। जस्टिस शिंदे कमिटी खूप चांगलं काम करते आणि ते काम यापुढेही सुरू राहील। आणि कोर्टात जे मराठा आरक्षण देण्याचं काम हा दुसरा भाग आहे। त्यामुळे मी त्यांना आवाहन केलेलं आहे, सरकारचा हेतू प्रामाणिक आहे, भूमिका प्रामाणिक आहे, त्यामुळे सरकारला देखील वेळ दिला पाहिजे आणि मराठा समाजातल्या तरुणांनी देखील संयम ठेवला पाहिजे। सत्ताधारी बाकावरती सगळे आज बेंच वाजवत होते, तुम्ही जेव्हा घोषणा करत होता, फक्त छगन भुजबळ वरिष्ठ मंत्री हे काही बेंच वाजवताना दिसत नव्हते। त्यांना काही कानमंत्र दिलाय की नाही? जुने सहकारी आहेत तुमचे? नाही, ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार, त्यामुळे ते खुश आहेत। तर हे होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। रात्रीचे 12 वाजून गेलेले असताना सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय गर्दीमधून वाट काढत ते आपलं काम पूर्ण करतायत, परंतु अजूनही मराठा आरक्षणाचं आव्हान जे आहे हे कायम आहे। या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलवण्याची घोषणा त्यांनी आज जरी केलेली असली तरी मनोज जरांगे पाटील हे सुद्धा त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत। आंदोलन आणखी तीव्र करण्यासंदर्भात त्यांनी इशारा दिलेला आहे। आता हे आव्हान येत्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकार कसं पेलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, नागपूर, मुंबई तक।